हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट जो एक्झाम 26 सप्टेंबर 2021 रोजी कंडक्ट झालेला आहे, त्या एक्झामच्या प्रश्नपत्रिकेचं पूर्णपणे विश्लेषण आपण या ठिकाणी करत आहोत. म्हणजे इन फ्युचर जर तुम्हाला MS सेट एक्झाम द्यायचा असेल तर तो MS सेट एक्झाम देण्यापूर्वी याआधी या एक्झामिनेशन संदर्भात कशा पद्धतीने क्वेश्चन पेपर फ्रेम केलेला आहे, त्या पर्टिक्युलर क्वेश्चनचं आन्सर आपण कुठल्या वेने द्यायला हवं हे तुम्हाला कळावं, त्या अनुषंगाने हे क्वेश्चन पेपरचं ॲनालाइज या ठिकाणी आपण करत आहोत. 2021चा जो क्वेश्चन पेपर आहे तो ॲनालाइज करण्यासाठी आपण 2 पार्ट केलेले आहेत. त्यामधील पार्ट फर्स्टमध्ये 1 ते 20 पर्यंत क्वेश्चन आपण डिस्कशन केलेले आहेत. आज आपण 21 ते 50 पर्यंत क्वेश्चन पाहणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी पार्ट फर्स्ट हा कव्हर केला नसेल त्यांनी आधी तो कव्हर करा, त्यानंतर आजचं लेसन पहा. म्हणजे पार्ट फर्स्टमध्ये जे पण 20 क्वेश्चन आपण कव्हर केलेले आहेत ते सर्व डिटेलमध्ये कव्हर केलेले आहेत. तुम्ही ते पाहणं अत्यंत आवश्यक आहे. आज आपण 21 पासून पुढे म्हणजेच 50 पर्यंत क्वेश्चन पाहणार आहोत. याआधी 2019चा क्वेश्चन पेपर आपण पूर्णपणे ॲनालाइज केला. त्यानंतर 2020चा आपण क्वेश्चन पेपर पूर्णपणे ॲनालाइज केला. त्यानंतर 2021च्या क्वेश्चन पेपरचा पार्ट फर्स्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. या सर्वांच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जातील. तिथून तुम्ही सर्व क्वेश्चन पेपर पाहू शकता. एक रिक्वेस्ट करेल, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही पाहूनच जा, कारण एक्झामिनेशनमध्ये त्याच कन्सेप्ट रिपीट होत असतात. जवळपास आपण म्हणू शकतो 50% जे प्रश्न आहेत ते तुम्हाला प्रिव्हियस इयरच्याच कन्सेप्टमधनं पाहायला भेटतात. म्हणून प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. तर फ्रेंड, आज आपण डायरेक्टली 21 पासून पुढे क्वेश्चन पाहणार आहोत, कारण 20 पर्यंत क्वेश्चन मागील लेसनमध्ये कव्हर केलेत. त्या लेसनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्ही आधी ते लेसन पहा, त्यानंतर आजचे लेसन कव्हर करा. तर हे पहा, मागील लेसनमध्ये 20 पर्यंत क्वेश्चन पाहिले. आज आपण डायरेक्टली 21 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पाहूया. तर हे पहा, या ठिकाणी काय म्हणलंय. तर हे पहा, एका शहराच्या रस्त्यांचा नकाशा विचारात घ्या की ज्या शहराला 5 रस्त्यांनी इतर ठिकाणावरून जोडलेले आहेत. 10 चौक आहेत. अनेक रस्ते ज्या ठिकाणी एकत्र येतात त्याला आपण चौक म्हणतो. असे 10 चौक आहेत व कोणत्याही अंतर्गत रस्त्याला बंदटोक नाही. एक सोडून प्रत्येक चौक असे आहेत की प्रत्येक चौकात 4 रस्ते मिळतात. म्हणजे 10 पैकी एक जर सोडला तर 9 असे चौक आहेत की त्या ठिकाणी 4 रस्ते एकमेकांना जोडतात. पुढे ने पहा, जर 10व्या चौकात n रस्ते मिळत असतील तर खालीलपैकी कोणती यांची किंमत अशक्य आहे. म्हणजे खालील 4 ऑप्शनपैकी यांची व्हॅल्यू कुठली व्हॅल्यू येणार नाही ते विचारलंय. 3 व्हॅल्यू यांच्या आहेत, चौथी नसल, ती कुठली ते ओळखायचं आहे. आता हा जो क्वेश्चन आहे ना, हा क्वेश्चन थोडासा लॉजिकल पण आहे आणि मॅथमॅटिकलचा एक फॉर्म्युलावर हा क्वेश्चन आपण सोडवतो. मग या ठिकाणी मॅथ प्लस लॉजिक अशा 2 गोष्टी वापरायच्यात. एक्झामला जर असा क्वेश्चन आला तर बेसिक काय कॉमन सेन्स वापरायचं माहिती का, जे पण ऑप्शन दिसत आहेत त्यामध्ये एक ऑड फिगर फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. ऑड, मी रिपीट करतोय, असा क्वेश्चन सोडवताना पूर्णपणे डीपमध्ये तुम्ही सोडवायचा प्रयत्न केला तर 20-25 मिनिटं लागतील. म्हणून सिंपल साधी ट्रिक सांगतोय, जे पण ऑप्शन असतील त्यातली ऑड फिगर कुठली हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करायचा. आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर 3 हा ऑड आहे, 5 हा ऑड आहे, 7 हा ऑड आहे, एक इव्हन संख्या आहे ती म्हणजे 6. मग या ठिकाणी प्रोबॅबिलिटी अशी होती की 6 आन्सर असू शकतं. कन्फर्म सांगत नाही, एक तुक्का मारायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, जी म्हणू शकतो आपण वेगळं काहीतरी ऑप्शन दिसतंय त्याला आपण चॉईस करायचं. मग या ठिकाणी 6 आन्सर देऊन टाका डायरेक्टली. जे काही तुम्हाला वेगळं ऑप्शन वाटते थोडासा ते आपलं कदाचित आन्सर असू शकतं. हा क्वेश्चन सोडवायला एक्झामला प्रयत्न करू नका. कदाचित असा क्वेश्चन एक्झामला येणार नाही. त्याचं रिझन काय सांगतोय हे पहा. अशा प्रकारचं त्याचं सोल्युशन आहे. एक फॉर्म्युला वगैरे वापरायचा आहे. फॉर्म्युला वगैरे वापरून त्यामध्ये तुम्हाला फिगर फाइंड आउट करायचे आहेत. फिगर फाइंड आउट केल्यानंतर एनची व्हॅल्यू काढायची, एन कसा असेल कसं नसेल हे फाइंड आउट करायचं. हे सगळं करण्यासाठी तुम्हाला 15 ते 20 मिनिटं घालावे लागतील. आणि इतका वेळ तुम्ही एका क्वेश्चनला देऊ शकत नाही, कारण एका क्वेश्चनला फक्त 1 मिनिट आपल्याजवळ असतो. म्हणून जर अशा प्रकारचा जर एक्झामला क्वेश्चन आला तर तो ड्रॉप करून टाका. ठीक आहे, जर कन्क्लुजन काढलं तरी तर काय म्हणले पहा, सो एन मस्ट बी ऑड. ठीक आहे, एन हा कसा पाहिजे, ऑड पाहिजे. मग या ठिकाणी 3 ऑप्शन ऑड आहेत पहा. हा जो आहे हा पण ऑड आहे, हा पण ऑड आहे आणि हा पण ऑड आहे. ठीक आहे, मग एन हे सर्व असू शकतात. त्यांनी काय विचारलं, एनची किंमत कोणती नसल तर एनची किंमत 6 ही नसणार आहे.
सिंपल, ऑप्शन सी हा करेक्ट येतो. सोल्युशनची PDF मी तुम्हाला अवेलेबल करून देईन आपल्या टेलिग्राम चॅनलवर. पण सोडवण्याची गरज नाही आहे. थोडंसं म्हणू शकतो आपल्याला काही येत नाही असं समजायचं. ठीक आहे, तुम्ही जर म्हणू शकतो की मनावर घेतलं की आपल्याला सोडवायचंच आहे तर तुम्हाला 2च मार्क भेटणार आहे, तुम्ही सोडून देखील. म्हणून इतका वेळ द्यायचा नाही, टाईम राहिला तर शेवटी सोडवा. ठीक आहे, तर अशा प्रश्नाचे क्वेश्चन सोडून द्या. त्यानंतर 22 नंबरचा क्वेश्चन हा पण लॉजिकच्या बेसवर आहे. या ठिकाणी लॉजिक तुम्हाला यूज करायचं आहे. काय म्हणले ते पहा. एका प्रामाणिक व्यक्तीने चुकून 2 व्यक्तींना त्यांच्या पर्समधील असलेली सर्व रक्कम प्रत्येकाला देण्याचे कबूल केले. म्हणजे एक प्रामाणिक व्यक्ती होता. ठीक आहे, त्यांनी काय केलं, चुकून 2 व्यक्तींना त्यांच्या पर्समधील जी पण रक्कम आहे ती देण्याचे कबूल केले. कोणत्या परिस्थितीत किंवा काय केल्याने त्याने दिलेले वचन तो पाळू शकतो. अशी कुठली सिच्युएशन आहे की त्या सिच्युएशनमध्ये तो त्याचं वचन पाळू शकतो ते विचारलंय. आता सिच्युएशन दिलेत पहा खाली. पहिलं काय म्हणलंय ते पहा. पर्समध्ये काही रक्कम नसताना, पर्समध्ये काहीच रक्कम नसेल तर तो त्याचं वचन पाळू शकतो का? पाळू शकतो. होल्ड करू, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. ऑप्शन बी काय म्हणते पहा. पर्समधील रक्कम निम्मी निम्मी वाटून दिल्याने, निम्मी निम्मी वाटून नाही म्हणले त्यांनी, काय म्हणले प्रत्येकाला, काय सर्व रक्कम प्रत्येकाला द्यायचे, सर्व, अर्धी अर्धी नाही सांगितलेलं, म्हणून हे येणार नाही. त्याचं वचन तो कुठल्या पद्धतीने पाळू शकतो ते विचारलंय. इथं काय म्हणले पहा सर्व रक्कम म्हणलंय, म्हणून निम्मी निम्मी येणार नाही, हे सोडून द्या. ठीक आहे, ऑप्शन बी. त्यानंतर ऑप्शन सी काय म्हणते पहा. कोणालाही कोणतीच रक्कम न दिल्याने, तसं तर पॉसिबल नाही आहे, कारण त्यांनी म्हणलंय की जी पण रक्कम असेल ती तो देणार आहे. ठीक आहे, इथं काय म्हणलंय पर्समध्ये रक्कम आहे पण ती द्यायची नाही, असा अर्थ होतोय. काय होता अर्थ? कोणालाही कोणतीच रक्कम न दिल्याने, म्हणजे पर्समध्ये रक्कम आहे पण द्यायची नाही, म्हणून हे पण करेक्ट येणार नाही. आणि ऑप्शन डी काय म्हणते पहा. त्याच्या पर्समध्ये सारख्या किमतीच्या नोटा, नाणी यांची संख्या सम आहे. मग जर पर्समध्ये संख्या सम असेल सारख्या किमतीच्या तरी देखील ते वाटणं पॉसिबल नाही, कारण त्यांनी सर्व हा शब्द वापरलेला आहे. आता अल्टिमेट जर तुम्ही कन्क्लुजन काढण्याचा प्रयत्न केला तर ऑप्शन बी, सी आणि डी हे तीनही असे आहेत की त्या परिस्थितीमध्ये तो त्याचं वचन पाळू शकत नाही. तो त्याचं वचन फक्त एकाच परिस्थितीमध्ये पाळू शकतो की पर्समध्ये काहीच रक्कम नसताना. जर पर्समध्ये काहीच रक्कम नाहीये तर तो काय म्हणणार, मी जी आहे ती वाटली, दोघांना सेम दिली. सिंपल, म्हणून ऑप्शन ए हा करेक्ट आहे. थोडंसं लॉजिक म्हणू शकतो किचकट आहे, असं पूर्णपणे क्लिअर कट मिनिंग या क्वेश्चन मार्फत भेटत नाहीये, पण थोडंसं लॉजिक लावण्याचा प्रयत्न केला तर ऑप्शन ए हा करेक्ट येतो. याचे देखील आपण इंटरनेटच्या माध्यमातून आन्सर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी सर्व तुम्हाला ऑप्शन जे आहेत ते प्रॉपर वेने अनालाइज करून दिलेले आहे. ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट येऊ शकत नाही, ऑप्शन सी पण या ठिकाणी करेक्ट येऊ शकत नाही आणि ऑप्शन डी पण या ठिकाणी करेक्ट येऊ शकत नाही. ठीक आहे, पूर्णपणे अनालाइज करून दिलेले आहेत. फक्त ऑप्शन ए आहे तोच त्या ठिकाणी करेक्ट येतो. सिंपल, ही PDF मी तुम्हाला आन्सरची टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड करून देईल. नेटवरूनच शोधून आन्सर काढलेले आहेत, तुम्ही पण तिथनं आन्सर त्या ठिकाणी देऊ शकता. कारण हे 2 जे क्वेश्चन आहेत ना 21 आणि 22 नंबरचे थोडेसे किचकट क्वेश्चन आहे. मुद्दामून विद्यार्थ्यांचा वेळ जावा त्या अनुषंगाने एकाखाली एक टाकलेले आहेत. तुम्ही पहा, त्यांचं लॉजिक पण समजून घ्या. क्वेश्चन पेपर सेटरचं, क्वेश्चन पेपर सेटरने काय केला, 21 नंबरचा क्वेश्चन थोडासा टाइम खाऊ टाकला. मग विद्यार्थी काय करतो, ठीक आहे 21 नंबरचा क्वेश्चन सोडून देऊ, तो जातो 22 नंबरच्या क्वेश्चनकडं. 22 नंबरचा क्वेश्चन पण सिमिलर तसंच आहे, वेळ घेणारा. मग आता विद्यार्थी काय विचार करतात, अरे आपण 21 नंबरचा पण क्वेश्चन सोडून देतोय, 22चा पण सोडून देतोय, हे तर अवघड आहे, मग असे सर्वच क्वेश्चन सोडून द्यावे लागतील असं विद्यार्थ्याच्या मनामध्ये येतं आणि तो 22 नंबरचा क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि वेळ वाया घालतो. म्हणून त्यांचं लॉजिक समजून घ्यायचं. क्वेश्चन पेपर सेटर जे असतात ना ते अवघड क्वेश्चन पहा तुम्ही एकामागे एक देतात, असे 2-3 क्वेश्चन अवघड एकामागे एक देतात. कारण का, विद्यार्थ्यावर दडपण आलं पाहिजे, विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी टाइम वेस्ट केला पाहिजे, त्या अनुषंगाने ही टेक्निक वापरलेली असते. ठीक आहे, हा पण क्वेश्चन थोडासा लॉजिकल बेस होता. ऑप्शन ए हा करेक्ट याचं. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन इझी क्वेश्चन आहे, जास्त काय अवघड नाहीये. 12 वाजल्यानंतर किती कालावधीत घड्याळाचा तास काटा व मिनिट काटा 1 रुपये होतील ते विचारलंय. तर हे पहा, फॉर एक्झाम्पल आपण इथं घड्याळ काढू. ठीक आहे, असं एक घड्याळ आहे बरोबर ना. तर इथं 12 वाजले म्हणजे काय, इथे जो आपला छोटासा काटा आहे, ठीक आहे छोटा, तो इथे असणार आहे 12वर बरोबर ना. तर काय म्हणले त्यांनी, तास काटा व मिनिट काटा थोडासा मोठा असतो बरोबर ना, तो पण 12वर आहे सपोज. मग इथे निघाले 12 वाजल्यानंतर,
12 वाजता दोन्ही काटे एकरूपे असतात, मिनिट काटा आणि तास काटा, त्यावेळेस 12 वाजतात. मग त्यानंतर असे दोन्ही पण काटे सेम कधी येतील? ठीक आहे, म्हणजे एकावर एक, दोन्ही पण एकावर एक काटे आले पाहिजे, अशी परिस्थिती कधी होईल ते विचारलंय. सिंपल ना. आता ऑप्शन फर्स्ट काय म्हणते पहा, 1 तास. 12 वाजून 1 तास म्हणजे 12 वाजून 1 तास म्हणजे काही छोटा काटा येईल, बरोबर ना, आणि जो मोठा काटा येतो इथं असेल. 1 रुपये आहेत का ते? नाही, एकावर एक आले पाहिजे, म्हणून ऑप्शन हा येणार नाही. नंतर ऑप्शन बी, 1 तास 5 मिनिटे. आता सपोज 1 तास 5 मिनिटे त्यांनी म्हणलंय, म्हणजेच काय, हा इथं छोटा काटा आहे, बरोबर ना, इथे असा फॉर एक्झाम्पल 5 मिनिटापर्यंत, बरोबर. छोटा काटा इथे आणि मोठा काटा का जो कुठे असणार आहे 1 तास 5 मिनिटे म्हणजे या 1 वर असणार आहे. पण जो छोटा काटा आहे तो थोडंसं हल्लेला असेल पहा, 5 मिनिटं झाले म्हणल्यावर, बरोबर ना, तो एक्झॅक्ट 1 वर राहणार नाहीये. हे पहा, माझी कन्सेप्ट मी तुम्हाला सांगतोय आणि ते प्रॅक्टिकली सांगण्याचा प्रयत्न करतोय. आता 12 वाजून काय म्हणले त्यांनी, 1 तास 5 मिनिटे. मग आता 1 तास म्हणजे कुठे, हा 1 वर काटा असेल छोटासा, आणि जो मोठा काटा आहे ना तो पण 1 वर असेल. पण जर तो खूप बारकाईने बांधण्याचा प्रयत्न केला तर बारका काटा तो 1च्या थोडासा पुढे निघलेला असेल, एक्झॅक्ट 1 वर नसेल. कारण का, ज्यावेळेस हा जो मिनिट काटा आहे हा 12 वर असतो त्यावेळेस तो एक्झॅक्ट 1 वर असणार आहे, त्यावेळेस आपण म्हणू 1 वाजला. पण हा मोठा काटा ज्यावेळेस थोडासा पुढे येतो 1 वर, आणि त्यावेळेस छोटा काटा जो आहे 1 तासाचा काटा तो हल्लेला असतो, थोडासा एकदम नकळत हल्लेला असतो, म्हणून हे पण करेक्ट येणार नाही. पुढे काय पहा, 1 तास 5 मिनिटांनंतर व 1 तास 6 मिनिटांना अगोदर, हेच करेक्ट आहे. म्हणजे या ठिकाणी दोघं पण एकरूप कधी येतील हे पहा. इथं तुम्हाला पुन्हा आकृती काढून दाखवतो, थोडंसं बारीक करतो फॉन्टला, हे पहा, बरोबर. आता 1 तास म्हणजेच काय, छोटा काटा इथे पहा, बरोबर ना, आणि मोठा काटा पण ज्यावेळेस थोडासा पुढे येतो म्हणजे 1 तास काय म्हणले त्यांनी 5 मिनिटांनंतर व 1 तास 6 मिनिटां अगोदर तुमचे दोन्ही काटे एकरूप आलेले असतील 12 वाजल्यानंतर, म्हणून ऑप्शन काय, सी हा करेक्ट आहे. तुम्हाला जर नसेल कळालं ना, तुमच्याकडे चावीचं घड्याळ असेल पहा, छोटंसं हातातलं वगैरे, त्या हातातल्या घड्याळाला फिरून पहा, तुम्ही फिरून पहा, कसं पहा की 1 तास अजून 5 मिनिटं करा, ठीक आहे, त्यावेळेस तुम्ही काट्या पाहिजे. 1 तास अजून 5 मिनिटं म्हणजे 12 वाजल्यानंतर 1 वेळेस वाजलाय तर 1 वाजून तुम्ही काय करायचं, 5 मिनिटांवर काटा फिरायचा, थोडासा पुढे घ्यायचा, 5 मिनिटांच्या पुढे म्हणजे 6 मिनिटांपर्यंत किंवा 5 मिनिटांच्या पुढे घ्यायचा. त्याच दोन्ही काटे एकमेकांवर येतील. फिरून पहा तुम्ही, घड्याळ जे असेल ना हातात त्यांनी ट्राय करू शकता, ठीक आहे. म्हणजे इझी क्वेश्चन आहे क्लॉकचा. तर या ठिकाणी ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. हे क्वेश्चन फॉर्म्युलेने पण सोडवता येतात, पण माझ्या मते याला फॉर्म्युला वापरायची गरज नाही आहे. कॉमन सेन्स जरी वापरला तरी आन्सर येऊन जातं, ठीक आहे. तर या ठिकाणी ऑप्शन सी आपला करेक्ट येईल. हा पण लॉजिकच्या बेसवर क्वेश्चन होता. मॅथ पण या ठिकाणी वापरता येतं, पण गरज नाही आहे, ठीक आहे. सिंपल ऑप्शन सी हा करेक्ट आहे. तुम्ही ट्राय करून पहा, ठीक आहे. हे ऑप्शन आहे ना, अशा पद्धतीने तुमचं हातातलं घड्याळ असेल ते फिरून पहा, डेफिनेटली करेक्ट येईल. त्यानंतर 24 नंबरचा क्वेश्चन. आता हे क्वेश्चन महत्त्वाचे आहेत पहा. काय म्हणले ते पहा. एका पुस्तकाची किंमत 20% कमी केल्यास त्याचा खप 25% वाढला तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडला ते विचारलंय. म्हणजे पुस्तके, त्या पुस्तकाची किंमत जर 20% कमी केली तर त्याचा खप कितीने वाढतो, 25% वाढतो. तर पूर्वीच्या उत्पन्नात कितीने फरक पडेल ते विचारलंय. आता पूर्वीचं आपण उत्पन्न कन्सिडर करू, फॉर एक्झाम्पल 100 रुपये, ठीक आहे, पुस्तकाची किंमत आहे एका युनिटची, आणि 100 पुस्तकं विकल्या जात आहेत. म्हणजेच या ठिकाणी जे इन्कम जनरेट होत आहे ती किती होत आहे, 10,000 रुपये. 100 युनिट आहे, 100 रुपयाला विकतोय, 10,000 रुपये इन्कम जनरेट होत आहे असं आपण कन्सिडर केलं. आता त्यांनी काय म्हणलंय त्यानुसार पाहूया. 20% कमी केली, बरं ना, पुस्तकाची किंमत 20% कमी केली म्हणजेच किती किंमत झाली पुस्तकाची, 80. तर पुस्तकाचा खप 25% वाढला. 25% म्हणजेच काय, पहिला खप किती होता, 100 होता. मग 100 युनिट पुस्तकांचे प्लस 25% जर केले तर किती होतील, 125 येतील. म्हणजेच त्यावेळेस त्याचं काय झालं, खप 25% वाढला, म्हणजेच 125 क्वांटिटी वाढली. तर आता 80 गुणिले 125 केले किती होतील, 10,000च होतील, बरोबर. म्हणजेच काय, तुम्ही पुस्तकाची किंमत कमी केली, त्याची क्वांटिटी विकायला जास्त वाढली, पण अल्टिमेट जर उत्पन्न पाहिलं तर सेम आहे. म्हणून त्या ठिकाणी फरक पडत नाही, 0 येईल ऑप्शन. काय फरक पडेल ते विचारलंय.
तर पहिली जी किंमत होती 100ला 100 पुस्तक विकत होते, 10,000 रुपये इन्कम भेटत होतं. तुम्ही आता किंमत 20 रुपयांनी कमी केली म्हणजे 80 रुपये किंमत झाली. तर खप किती वाढला? 25% वाढला. म्हणजे 100 क्वांटिटी पहिली आता 25% वाढली म्हणजे 125 क्वांटिटी विकल्या जाते. मग 80 गुणिले 125 केले आता तर 10,000च होतात. म्हणजेच फरक काहीच पडत नाही, शून्य फरक पडते, कारण 10,000 मायनस 10,000 केलं तर शून्य. सिंपल. तर ऑप्शन डी आपल्या या ठिकाणी करेक्ट आहे. सिंपल क्वेश्चन. त्यानंतर 25 नंबरचं क्वेश्चन काय म्हणते ते समजून घ्या. एक वस्तू 2120 रुपयाने विकल्याने मिळणारा शेकडा नफा व तीच वस्तू 1480 रुपयाने विकल्याने होणारा शेकडा तोटा सारखाच असेल तर ती वस्तू किती किमतीस विकल्यास 20% नफा होईल ते विचारलंय. सिंपल क्वेश्चन काय म्हणलंय ना हे तुम्हाला कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला क्वेश्चन कळत नसेल तर व्हिडिओ स्टॉप करून क्वेश्चन वाचत जा. आता त्यांनी म्हणल्यानुसार ती वस्तू 2120ला विकली किंवा 1480ला विकली तर जो काय प्रॉफिट किंवा लॉस होणार आहे तो सेम असणार आहे असं त्यांनी म्हणलंय. मग या ठिकाणी आपण गॅप काढूया. 2120 मायनस जर 1480 केले ही दिलेल्या किमती, ठीक आहे, 2120 मायनस 1480 केले तर आपल्याला कळेल प्रॉफिट किंवा लॉस हा किती होणार आहे? 640चा. आता 640 हा एक तर प्रॉफिट असू शकतो किंवा लॉस असू शकतो. मग या ठिकाणी 640 डिवायडेड बाय 2 केले तर आपल्याला कळेल की प्रॉफिट किंवा लॉस एक्झॅक्ट किती असणार आहे. तर प्रॉफिट किंवा लॉस हा 320चा असणार आहे. मग एक तर प्रॉफिट असेल किंवा लॉस असेल, बरोबर. मग आता सिंपल आहे. 2120 यातून जर आपण 320 मायनस केले तर आपल्याला कळेल किंमत, मूळ किंमत काय आहे, बरोबर ना. 2120 मध्ये आपला प्रॉफिट आहे किती? 320 असं आपण कन्सिडर करू. 2120 मायनस 320 केले तर किती आले? 1800 ही मूळ किंमत असणार आहे. किंवा 1480 प्लस यामध्ये जो लॉस असेल तो ऍड करू. लॉस कितीचा? प्रॉफिट किंवा लॉस हा 320चा असणार आहे. इथं आपण कन्सिडर केलं 320 प्रॉफिट असणार आहे. 2120 मध्ये आपली मूळ किंमत आली 1800. आता 1480 मध्ये लॉस आपला झालेला आपण असं अजून करू 320चा, तर मूळ किंमत येईल आपल्याला किती? 1800च. सिंपल. आता 1800 मूळ किंमत असणार आहे आपल्याला कळालं. मग त्यांनी काय सांगितलं? 20% प्रॉफिट ऍड केला तर. मग आता 1800 मध्ये जर 20% ऍड केले तर किती दिलो? 18 दुने 36. 20% काढायचे कसे? 18 दुने 36 म्हणजेच किती? 360. मग 1800 प्लस 360 केले तर किती आले? 1800 प्लस 360 म्हणजे 2160. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट येईल. कळालं नसेल व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा. नाही कळलं पुन्हा बॅकला घ्या, पुन्हा पहा. 100% समजाल. सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. मॅथमॅटिक्स आहे, अशाच प्रकारे पद्धत आहे सोडवण्याची. या व्यतिरिक्त मे बी कुठली पद्धत नाही आहे, ठीक आहे. जसा क्वेश्चन आहे त्या पद्धतीने आपल्याला फॉर्म्युले यूज करावे लागतात. तर ऑप्शन नंबर कुठला करेक्ट आहे? 2160 वाला म्हणजे ऑप्शन ए हा करेक्ट आहे 25 नंबरच्या क्वेश्चनचा. त्यानंतर 26 नंबरचा क्वेश्चन. या ठिकाणी अरेंज करायचं तुम्हाला एक सिक्वेन्स. काय करायचं? सिक्वेन्स अरेंज करायचा. कशा पद्धतीने करू शकतो त्यासाठी सिंपल आपण ऑप्शन कुठले ते पाहूया. दारिद्र्य, लोकसंख्या, मृत्यू, बेरोजगारी, आजार. तर हे पहा सिंपल. पहिला सिक्वेन्स काय येईल? पहिला सिक्वेन्स काय येईल? लोकसंख्या. पहिली लोकसंख्या वाढली, बरोबर ना. लोकसंख्या वाढल्यामुळे काय होणार आहे? दारिद्र्य येणार का? लगेच मृत्यू येणार आहे का? नाही. लोकसंख्या वाढल्यामुळे बेरोजगारी वाढणार. बेरोजगारी वाढल्यामुळे काय होईल? पैसा लोकांकडे कमी येईल म्हणजे दरिद्री लोक होतील, बरोबर ना. ऑप्शन 3 त्यानंतर येईल. आता लोक दरिद्री झाले, पैसा नाही त्यांच्याकडं. पैसे नसतील, खायला नसेल तर काय होणार आहे? आजारी पडणारे. आजारी पडले तर मृत्यू होणार आहे. सिंपल. म्हणून ऑप्शन बी या ठिकाणी करेक्ट येईल. हे पहा लोकसंख्या वाढली, लोकसंख्येमुळे लोकांना रोजगार निर्मिती झाली नाही, कारण इतक्यांना जॉब द्यायचे कडून रोजगार निर्मिती झाली नाही, त्यामुळे लोकांकडे पैसा आला नाही, त्यामुळे लोकांना खायला प्यायला चांगल्या गोष्टी भेटल्या नाही, ते आजारी पडले त्यामुळे मृत्यू झाला. म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट. सिंपल क्वेश्चन आहे, जास्त काय अवघड नाहीये. त्यानंतर हा 27 नंबरचा क्वेश्चन आहे ना, हा ड्रॉप झालेला क्वेश्चन आहे, म्हणजे एकही ऑप्शन यातलं करेक्ट नाहीये. आन्सर की मध्ये याचं ऑप्शन 9 आलं. मग ज्या विद्यार्थ्यांनी हा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला आहे त्या सर्वच विद्यार्थ्यांना याची फ्री ऑफ कॉस्टमध्ये मार्क भेटलेले आहेत, फ्रीमध्ये मार्क भेटलेत. म्हणून जे पण क्वेश्चन असतील ते अटेम्प्ट करायचे, कुठलाही तुक्का मारा, क्वेश्चन सोडायचा नाही. निगेटिव्ह मार्किंग नाही ना, बिंदास कुठले ना कुठलं ऑप्शन देत जा. असा ड्रॉप झाला क्वेश्चन तर फ्रीमध्ये मार्क भेटतात, ठीक आहे. हा ड्रॉप झालेला क्वेश्चन आहे, याचं कुठलाच ऑप्शन करेक्ट नाहीये. त्यानंतर 28 नंबरचा क्वेश्चन काय म्हणले ते पहा. बोर्नव्हिटा पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, कॉम्प्लॅन पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते,
बरोबर ना. त्यानंतर दूध पाण्याबरोबर पिल्याने शक्ती येते, म्हणून पाणी पिल्याने शक्ती येते. हे कशाचे उदाहरण आहे? सिंपल आहे पहा. इथं आपण चुकीचा अर्थ काढण्याचा प्रयत्न करतोय, लॉजिक आपण लावतोय पण ते चुकीचं लावतोय. त्याला आपण काय म्हणतो? फॅलेसी म्हणतो, म्हणजे हेतुआभास म्हणतो. ऑप्शन बी हा करेक्ट आहे. तुम्ही काय करताय? चुकीचा अर्थ लावताय. सिंपल ना. मग या ठिकाणी फॅलेसी आहे. बोरविटा पिले मग पाण्याबरोबर शक्ती आली, मग काही पाणी नुसतं पिलं फक्त शक्ती येणार आहे का? नाही, चुकीचा अर्थ आहे. सिंपल. मग याचा अर्थ होत नाही की पाण्यामध्ये शक्ती आहे, पर्टिक्युलर जी गोष्ट घेतोय ना त्यासोबत त्यामध्ये शक्ती आहे, असं त्याचं मिनिंग आहे. पण आपण अर्थ काय लावला की पाणी पिलं शक्ती येणार, म्हणून त्याला हेतुआभास म्हणतात, फॅलेसी म्हणतात. फॅलेसीचे सर्व प्रकार आपण आपल्या कोर्समध्ये डिटेलमध्ये पाहिलेले आहेत. आय होप ते पाहिले असतील. ठीक आहे. त्यानंतर 29 नंबरचा क्वेश्चन, क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशन जी डायग्राम असते ना त्याच्या बेसवर हा क्वेश्चन आहे, इझिली सुटतो. खालील विधानांच्या आधारे पुढील कोणते निष्कर्ष उचित आहेत ते विचारलंय. 4 निष्कर्ष दिलेत, 2 विधान आहेत. पहिलं विधान काय म्हणतात? सर्व पक्षी पांढरे आहेत. दुसरं विधान म्हणते सर्व पोपट पक्षी आहेत. पहिलं विधान काय? सर्व पक्षी पांढरे आहेत. दुसरं विधान काय? सर्व पोपट पक्षी आहेत. मग याच्या बेसवर कुठलं विधान हे करेक्ट आहे ते तुम्हाला विचारलंय. तर पहिलं काय? सर्व. दुसरं काय? सर्व. म्हणजे दोन्ही पण सेंटेन्स कशाचे आहेत? ऑल आले. बरोबर ना. तर इथं क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशनची मी थोडक्यामध्ये डायग्राम काढतो. इथं असतं ऑल, इथं असतं नो, इथं असतं सम आणि इथं असतं सम नॉट. बरोबर ना. मग या ठिकाणी तुम्हाला सांगितलं पहा, ऑल ओलून एखादं सेंटेन्स खाली येतं ते काय होतं? ट्रू होतं. म्हणजे ऑलचं जर कन्व्हर्जन एखाद्या गोष्टीमध्ये व्हायचं असेल तर ते सममध्ये होतं. हे तर तुम्हाला माहिती आहे. क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशनमध्ये सांगितलेलं आहे पहा, एखादी गोष्ट ट्रूथ डाऊनवर्ड सांगितलं होतं आणि फॉल अपवर्ड सांगितलं होतं. सिंपल ना. म्हणजे ऑलचं एखादं सेंटेन्स असेल तर ते खाली जर आलं सममध्ये तर ते करेक्ट असतं. मग आता या ठिकाणी दोन्ही पण सेंटेन्स ऑल आले पहा, हे पण ऑल आलं सेंटेन्स, हे पण ऑल आलंय. म्हणजेच काय? सम वाला सेंटेन्स जे असेल ते करेक्ट असणार आहे, कारण समचं जे सेंटेन्स असणार आहे ते पण करेक्ट असेल जर त्याचं कन्व्हर्जन सममध्ये झालं असेल तर. म्हणजे रिपीट करतो, एखादं सेंटेन्स ऑल आला असेल, जसं की ऑल ए आर आर बी, ठीक आहे सेंटेन्स आहे. तर ऑलचं जे सेंटेन्स आहे त्याचं जर सममध्ये कन्व्हर्जन झालं असेल तर ते ट्रू असतं, हे लक्षात ठेवायचं. इथं ऑल आहे पहा, इथं पण ऑल आहे. इथं काय म्हणजे सर्व पक्षी पांढरे आहेत. त्याचा निष्कर्ष काय? काही पक्षी पांढरे आहेत. कशामध्ये झाले? सममध्ये कन्व्हर्जन झालंय पहा, पहिल्या ऑलचं, हे करेक्ट असणार 100%. दुसरं काय? सर्व पोपट पक्षी आहेत. इथे काय सम पॅरट आर व्हाईट, म्हणजेच काही पोपट पांढरे आहेत, सममध्येच कन्व्हर्जन झालंय, हे पण करेक्ट असणार आहे. ऑलचं ऑलमध्ये कन्व्हर्जन होत नाही, ऑलचं सम नॉट मध्ये पण कन्व्हर्जन होत नाही, सम अन नॉट याच्यामध्ये पण कन्व्हर्जन होत नाही. सिंपल. म्हणून डायरेक्टली आपल्याला कळतं ऑप्शन एच हा 100% करेक्ट असणार आहे. फर्स्ट आणि सेकंडच फक्त करेक्ट आहे, बाकीचे चुकी आहेत. कारण का? आपल्याला क्लासिकल स्क्वेअर ऑफ अपोजिशन ही डायग्राम चांगल्या प्रकारे माहिती आहे. जवळपास 4 लेसनमध्ये मी कोर्समध्ये ही डायग्राम समजून सांगितलेली आहे. जर तुम्हाला ही डायग्राम समजली असेल तर तुम्ही कुठलाही क्वेश्चन अशा पद्धतीने सोडा, 100% तुम्ही करेक्ट आन्सर देताल. रिपीट करेल, ऑलचं जे सेंटेन्स आहे ना त्याचं कन्व्हर्जन सममध्ये होते, लक्षात ठेवायचं. मग इथं ऑलचे दोन्ही सेंटेन्स आहे, समचे 2 सेंटेन्स आहे, फक्त हे 2च करेक्ट असणार. हे समचं, हे ऑलचं आहे, ठीक आहे, पण हे पिरियड संदर्भात आहे आणि इथं काय आहे? बर्ड संदर्भात आहे, म्हणून हे येणार नाही. आणि या ठिकाणी सम नॉट ऑल आहे, ठीक आहे. इथं आणि ऑलचं आहे, ऑलचं ऑल करेक्ट नसतं, ऑलचं सममध्ये कन्व्हर्जन झालं पाहिजे, हे स्टेटमेंट आहेत दोन्ही. मग कंक्लुजनमध्ये जे सम ऑल आहेत ते करेक्ट असणार, बाकी नसणार. सिंपल, बेसिक कॉमन सेन्स. ऑप्शन ए हा करेक्ट आहे, ए. त्यानंतर 30 नंबरचा क्वेश्चन, इथं काय म्हणले पहा, वैयक्तिक खेळाडू, स्त्रिया आणि माता यांचा संबंध तुम्हाला व्हेन डायग्राम मार्फत दर्शवायचा आहे. तर या ठिकाणी सिंपल आपण व्हेन डायग्रामचं रिलेशन लावायचा प्रयत्न केला तर वैयक्तिक खेळाडू, नंतर स्त्रिया आणि नंतर माता यांचं एकात एक हे येऊ शकतात का समजून घ्या. तर पहिली गोष्ट, सर्व स्त्रिया माता आहेत का नाही? डेफिनेटली आहेत. सर्व स्त्रियांना आपण माते समानच मानतो ना, म्हणून सर्व स्त्रिया माता असणार आहे, हे तर कन्फर्म. आणि वैयक्तिक खेळाडू हे जे आहेत ह्या स्त्रिया पण असू शकतात आणि माता पण असू शकतात, बरोबर ना. माता हे तर रिलेशन येणार नाही, कारण यांना आपण माता म्हणलं, यांना स्त्रिया म्हणलं तर हे दोघं एकमेकांमध्ये कन्व्हर्जन होत नाही. ऑप्शन बी तुम्ही बारकाईने पहा, समज, याला आपण माता म्हणू, ठीक आहे. याला काय म्हणू आपण? सर्व स्त्री. कारण का? सर्व स्त्रिया काय असणार आहे? माता असणार आहे, या माता, बरोबर ना. माता आता येणार आहे सर्व स्त्रिया, सर्व स्त्रियांच्यात माता आहेत, म्हणजेच काय? सर्व स्त्रियांना आपण माता म्हणतो. आता या मातांपैकी काही वैयक्तिक खेळाडू असू शकतात, काही स्त्रियांपैकी पण वैयक्तिक खेळाडू असणार आहे, हे पण येणार, हे पण येणार आहे.
म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट आहे आपला. व्हेन डायग्रामला कशा पद्धतीने सोडवायचं त्याचे नियम आहेत. ते सर्व नियम मी ऑलरेडी तुम्हाला कोर्समध्ये सांगितलेले आहेत. ते जर तुम्ही प्रॉपरली समजून घेतले तर तुम्हाला डेफिनेटली कुठलाही व्हेन डायग्रामचा आन्सर काढता येईल. ह्या सर्व गोष्टी कन्सेप्च्युअली समजून घेणं महत्त्वाचं आहे. लॉजिक या ठिकाणी जास्त नसतं. लॉजिक 10%, कन्सेप्ट 90%. ती कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून ऑप्शन या ठिकाणी बी हा करेक्ट येईल. तर या ठिकाणी सर्व स्त्रिया ह्या आपण मानल्या तर सर्व स्त्रिया माता असणारी, मातांपैकी काही खेळाडू असू शकतात आणि काही स्त्रिया पण खेळाडू असू शकतात. सर्वच नसणारे खेळाडू, बरोबर ना. म्हणून हे जे आहेत हे खेळाडू नाहीत, पण इकडचे आहेत ते खेळाडू असणारे. म्हणून ऑप्शन बी हा करेक्ट आहे. त्यानंतर आता 31 आणि 32 हे जे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला या डायग्रामवर बेस आहेत. डायग्राममध्ये 2012 ते 2015चा जो डाटा आहे तो दिलेला आहे. कशाचा डाटा आहे? आकडेवारीमध्ये डाटा दिला आहे. ठीक आहे, उत्तीर्ण आणि अनुत्तीर्ण म्हणजे पास आणि फेल जे स्टुडंट आहेत त्यांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. 31 आणि 32 नंबरचा क्वेश्चन. या ठिकाणी डाटा समजून घ्या. जे फेल विद्यार्थी आहेत ते हे आहेत. ठीक आहे, जे मोकळा आहे ना ते फेल आहेत आणि पासवाले हे असे आहेत. सिंपल इथं म्हणते पास आणि फेल. सिंपल. आता याच्या बेसवर आपण आन्सर काढण्याचा प्रयत्न करूया. 31 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो ते पहा. इन विच इयर द पर्सेंटेज ऑफ पास स्टुडंट मॅक्झिमम म्हणजे कुठल्या वर्षी पासिंग स्टुडंट हे सर्वात जास्त असणार आहे ते विचारलं आहे. 2012, 13, 14, 15 या सर्वच इयरचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. कुठल्या वर्षी पास झालेल्या स्टुडंटचं पर्सेंटेज जास्त आहे हे विचारलं आहे. पर्सेंटेज हे पॉईंट समजून घ्या. पास झालेल्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज कुठल्या वर्षी जास्त आहे हे आपल्याला काढायचं. या ठिकाणी पहिल्या वर्षी पहा टोटल विद्यार्थी किती? 500. त्यापैकी पास किती? तर 200. म्हणजेच काय 200 पास झालेत. कितीपैकी पास झाले? 500 पैकी, बरं ना. गुणिले 100. मग आता हा शून्य गेला, हा गेला, हा गेला, हा गेला. 5 1 5 नंतर 5 चौक 20, बरोबर ना. तर इथं 5 चौक 20 म्हणजे इथं 40 येतील. सॉरी, इथं येतील 40%. नंतर इथं टोटल पास स्टुडंट किती आहे? 400. टोटल स्टुडंट किती आहे? 700. मग 400 कितीपैकी? 700 पैकी, बरोबर ना. पास आहेत गुणिले 100. मग त्याचं कॅल्क्युलेशन केलं, 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. मग याचं जर पर्सेंटेज काढलं तर 7 5 35, बरोबर ना. म्हणजेच काय 57 पॉईंट समथिंग काहीतरी येतं. मग सोडून द्या. हे 40% येतं आहे, हे 57 काहीतरी येतं आहे. इतकं तर कळालं. त्यानंतर या ठिकाणी टोटल स्टुडंट किती येतं? 800. इथे येतं पहा टोटल 800 स्टुडंट आहेत. त्यापैकी 500 काय येतं? सॉरी, हे उलटं लावावं लागेल. टोटल 800 विद्यार्थी, त्यापैकी 500 पास आहे. मग या ठिकाणी 500 पास आहे. कितीपैकी? 800 पैकी 500 पास गुणिले 100. कारण पर्सेंटेज काढायचे ना. मग 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. मग 8 1 8 आणि इथं जर पाडा म्हणलं तर 8 6 48, बरोबर ना. मग या ठिकाणी 60 समथिंग काहीतरी येते. म्हणून आपण याला पण ड्रॉप करू. इथं 40 आलं, इथं 57 आलं, इथं 60 आलं. आता याचं काढू. इथं टोटल विद्यार्थी किती इथं? 1000. त्यापैकी पास किती? 700. म्हणजे 700 पास. कितीपैकी पास? 1000 पैकी 700 पास गुणिले 100. मग हे शून्य गेले, हे 2 गेले. नंतर हाही गेला, हाही गेला. म्हणजेच किती आले? 70% आले. या ठिकाणी 40 आलते, या ठिकाणी 57 समथिंग काहीतरी आलते. एक्झॅक्ट काढण्याची गरज नाही. या ठिकाणी 60 आलते, या ठिकाणी 70 आले. आता त्यांनी काय म्हणले? कुठल्या वर्षी पास झालेले स्टुडंट हे मॅक्झिमम आहेत. तर कुठल्या वर्षी मॅक्झिमम? 2015ला, कारण 70% आले. सिंपल. म्हणून ऑप्शन काय आपला? 2015 म्हणजे डी ऑप्शन हा करेक्ट आहे. आय होप क्वेश्चन काय आहे कसं सोडवलं हे कळालं असेल. पुढचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा. 2012 ते 2015 या सर्व वर्षांची एकत्रितरित्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या किंवा होणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी काय आहे? म्हणजे 2012 ते 2015 या सर्व वर्षांचे पास झालेले स्टुडंट तुम्हाला काउंट करायचे. टोटल स्टुडंट किती होते ते काउंट करायचं आणि त्यानंतर पर्सेंटेज काढायचे. सिंपल आहे. आता आपण काढून घेऊया. तरी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला 2012 ते 2015 पर्यंत विचारले ना. सर्वांची टोटल करावं लागेल, पासवाले आणि टोटल नंबर ऑफ स्टुडंट. तर इथं 1000 स्टुडंट आहे, इथं 800 म्हणजे 1800. 8 2 16 आणि 8 2 16 आणि 15 म्हणजे किती झाले? 2500. 2500 आणि 5 किती? 3000. म्हणजे टोटल 3000 स्टुडंट आहे. हे मी वरच्या स्टुडंटचे कॅल्क्युलेशन केलं. ठीक आहे, सर्वांचं किती आलं? 3000. त्यानंतर किती पास झाले हे पाहावं लागेल. मग 200 + 400 म्हणजे किती? 600. 600 + 500 म्हणजे किती आले? 900. 1100. 1100 + 700 म्हणजे किती आले? 1800. 1800 विद्यार्थी पास आहेत. कितीपैकी? 3000 पैकी. पर्सेंटेज काढायचं इझिली काढू शकतो आपण. टोटल विद्यार्थी किती पास आहेत? 1800. कितीपैकी पास आहेत? 3000 पैकी गुणिले 100.
शून्य गे 2 गेले, 2 शून्य गेले, 1 शून्य गेला, 1 गेला, 6 1 3 1 3, 3 सकी 18 म्हणजे 60%. बरोबर ना. तर ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. 60%. सर्व म्हणले त्यांनी, सर्व इयरचं. आपण काय केलं, सर्व इयरचं म्हणल्यामुळे सर्व टोटल जे विद्यार्थी आहेत त्यांची काउंटिंग केले, ते आले टोटल 3000 विद्यार्थी. ठीक आहे. त्यानंतर पास झालेले स्टुडंटचं काउंटिंग केलं, त्याला 1800 आणि पर्सेंटेज काढून घेतलं 3000 पैकी 1800 म्हणून 1800 वरती भागिले 3000 गुणिले 100 आले 60%. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे 32 नंबरच्या क्वेश्चनचा. त्यानंतर 33 नंबरचा क्वेश्चन. तर या ठिकाणी काय म्हणले पहा, 12 निरीक्षणांचे गणित मध्य म्हणजे ॲव्हरेज किती आहे, 40 आहे. किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहेत. म्हणजे लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू हे काय आहेत, स्मॉलेस्ट 20 व्हॅल्यू आहे, लार्जेस्टची 60 व्हॅल्यू आहे. जर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली तर उरलेल्या निरीक्षणांचे गणित मध्य डॅश असेल किंवा काय होईल त्याचं. तर सिंपल आहे पहा, पहिल्यांदा तुम्ही काय करायचं, टोटल फिगर काढून घ्यायचे. तर या ठिकाणी निरीक्षण किती येतं, टोटल 12 निरीक्षण आहेत. त्याचा मध्य म्हणजे ॲव्हरेज किती आहे, 40 आहे. बरोबर ना. मग 40 गुणिले 12 केले तर किती येतील, 480. आता त्यांनी काढले किमान आणि कमाल निरीक्षणे अनुक्रमे 20 आणि 60 आहेत. म्हणजे जी पण सिरीज असेल ना त्याचं स्टार्टिंगची व्हॅल्यू 20 आहे आणि एंडची व्हॅल्यू 60 आहे असं त्यांनी म्हणलंय. पुढे काढले जर आपण किमान व कमाल निरीक्षणे वगळली म्हणजेच काय लेस केली, किमान आणि कमाल हे जे व्हॅल्यू आहेत म्हणजे लार्जेस्ट आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू या लेस केल्या. कशातून, या टोटलमधून आपण लेस करू. काय म्हणले त्यांनी, स्मॉल किती व्हॅल्यू आहे 20 आणि लार्जेस्ट किती 60. जे पण सिरीज असेल ना ते सिरीजची स्टार्टिंगची आणि एंडिंगची व्हॅल्यू दिली स्मॉलेस्ट आणि लार्जेस्ट मध्ये. मग 20 आणि 60 किती झाले, हे पहा 20 प्लस 60 किती झाले 80. मग आता ते याच्यातून लेस करावं लागेल पहा, किमान व कमाल ही वगळली म्हणजेच काय 480 मायनस जर 80 केले कोणते 20 आणि 60 वाले 80 तर किती राहतात 400. तर त्या निघाले उरलेल्या निरीक्षणांचे गणित मध्य म्हणजे काय करायचं, ॲव्हरेज काढायचा. उरले किती 400 टोटल राहिली. मग आता उरलेले निरीक्षण किती राहिले पहा, टोटल 12 होते. त्यातलं लार्जेस्ट व्हॅल्यू आपण लेस केली आणि स्मॉलेस्ट व्हॅल्यू लेस केली. म्हणजे 12तून 2 व्हॅल्यू लेस केल्या. 12 मायनस 2 किती राहिले, 10 निरीक्षण राहिले. बरं ना. 12 निरीक्षण दिले त्या आधी, त्यातले 60 आणि 20 हे 2 निरीक्षण आहेत. मग 12तून 2 निरीक्षण लेस केले तर राहतात किती 10. तर 10 व्हॅल्यूंची जी टोटल आहे ती किती आली 400. मग 400 भागिले 10 जर केलं तर किती येईल 40. म्हणजे 0 0 गेले उरले 40. ॲव्हरेज किती होता पहिल्या संख्यांचा, हे पहा इथं लिहिलेलं आहे 40च होता ना. आत्ता किती येतोय नवीन पण 40च. म्हणजेच काय बदलत नाहीये काहीच. सिंपल. जो मध्य असेल जो ॲव्हरेज असेल तो चेंज होत नाही. ऑप्शन सी हा आपला करेक्ट आहे. नसेल कळलं व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा, शांतपणे पहा पण समजून घ्या. ठीक आहे. आपल्याला काहीच काही नाही आहे, शांतपणे एखादा क्वेश्चन घेतला तर समजूनच घ्या. समजत असेल तर, नाही समजलं ते सोडून. ठीक आहे. आपल्याला 50 पैकी 50 आउट ऑफ मार्क मिळवायचे नाही किंवा क्वेश्चन आपल्याला करेक्ट आणायचे नाही. 50 पैकी 40चं टार्गेट आहे आणि ते एक्झॅक्ट टार्गेट आहे. तिथं 19-20 नको आहे, 40च आणायचे आहेत आपल्याला. ते इझिली आपण आणू शकतो. ठीक आहे. आता पुढचे 34 आणि 35 नंबरचे क्वेश्चन डायरेक्शनच्या बेसवर आहे. या ठिकाणी काय म्हणलंय ते आपण समजून घेऊया. तर काय म्हणलंय हे पहा, 80 खेळाडूंपैकी 35 क्रिकेट खेळतात, त्यानंतर 42 हॉकी खेळतात, 25 फुटबॉल खेळतात, 8 क्रिकेट आणि हॉकी दोन्ही खेळ खेळतात, 10 क्रिकेट आणि फुटबॉल खेळतात, त्यानंतर 7 हॉकी व फुटबॉल खेळतात आणि त्यानंतर 3 हे तीनही प्रकारचे खेळ खेळतात. म्हणजे ही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. या इन्फॉर्मेशनच्या बेसवर आपल्याला पुढचे क्वेश्चन सोडवायचे आहेत. पण या ठिकाणी या इन्फॉर्मेशनला आपल्याला प्रॉपर वेने सिस्टमॅटिक वेने लिहून घेणं गरजेचं आहे, तरच आपल्याला पुढचे क्वेश्चन सोडवता येतील. तर या ठिकाणी आपण याची एक डायग्राम काढूया, जसं की मागच्या लेसनमध्ये मागच्या क्वेश्चन पेपरला सोडवताना आपण काढली होती त्याचप्रमाणे या ठिकाणी डायग्राम येईल. तर या ठिकाणी टोटल खेळाडू किती आहेत 80, हे विसरायचं नाही. ठीक आहे. टोटल किती आहेत 80 खेळाडूंचा हा डाटा दिलेला आहे. त्या डाटाच्या बेसवर आपल्याला डायग्राम काढायचे आणि टोटल खेळाडू 80 आहेत. टोटल खेळ किती आहेत हे पण पाहायचं. एक क्रिकेट आहे, दुसरा हॉकी आहे आणि तिसरा फुटबॉल आहे. या 3 खेळांबद्दल त्यांनी माहिती दिलेली आहे 80 खेळाडूंची. इतकं तर कळालं. आता 3 खेळ आहेत म्हणल्यावर 3 आपण काय करायचे सर्कल काढायचे. तर या ठिकाणी फर्स्ट आपण काढूया, त्यानंतर सिमिलरली सेकंड काढूया
आणि त्यानंतर त्याच पद्धतीने जो थर्ड आहे तो पण काढूया. सिंपल. आता फर्स्ट जो आहे त्याला आपण क्रिकेट नाव देऊ. इथं आपण फॉर एक्झाम्पल क्रिकेटचा सी. ठीक आहे. त्यानंतर हॉकीचा आपण एच म्हणू. त्यानंतर फुटबॉलचा आपण एफ असं म्हणू. सिंपल. 3 खेळाचे 3 सर्कल आपण केले. आता जे दिलंय ना ते ॲज इट इज लिहित चालायचं. त्यांनी काय म्हणले 35 क्रिकेट खेळतात, म्हणजे इथं क्रिकेटचे किती येतील 35. सिंपल. त्यानंतर 42 हॉकी खेळतात. हॉकी कुठे इथे, म्हणजे किती येईल 42. त्यानंतर 25 फुटबॉल खेळतात. फुटबॉलला किती येईल 25. सिंपल. त्यानंतर 8 दोन्ही म्हणजेच काय क्रिकेट आणि हॉकी खेळतात. 8 प्लेयर असे आहेत जे 2 खेळ खेळत आहेत. काय खेळत आहेत क्रिकेट इथे पहा हा आणि हा हॉकी आहे, बरोबर ना. असे दोन्ही खेळ खेळणारे 8 जण आहेत, म्हणजे ते मध्ये येतील दोघांच्या. सिंपल. त्यानंतर 10 दोन्ही म्हणजेच काय क्रिकेट आणि फुटबॉल खेळतात. आता 10 काय करतायत, इथे क्रिकेट आहे पहा, इथे फुटबॉल आहे, म्हणजे 10 इथे येतील मध्ये, जे की दोन्ही खेळ खेळत आहेत. त्यानंतर 7 दोन्ही म्हणजेच काय हॉकी आणि फुटबॉल खेळतात. आता इथं 7 येतील पहा, हे हॉकीचं इथे आणि इथं फुटबॉलचं, म्हणजे इथं 7 आले. सिंपल. पुढे आले पहा 3 सर्व म्हणजेच काय 3ही प्रकारचे खेळ खेळत आहेत, म्हणजे 3 या मधील ते सगळीकडेच आहेत. सिंपल. आता डायग्राम आपण काढलेली त्याच्या बेसवर आपल्याला क्वेश्चन सोडवायचे. क्वेश्चन नंबर 34 काय म्हणते पहा, हाऊ मेनी प्लेयर आर प्लेइंग ओनली 1 गेम, म्हणजे फक्त एकच खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती हे आपल्याला काढायचं आहे. एकच खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या काढायची. तर या ठिकाणी पहा 35 हे जे आहेत ते काय करतायत फक्त क्रिकेट खेळत आहेत. पण या 35 मध्ये 8 अशा आहेत की जे क्रिकेट आणि हॉकी खेळत आहेत. या 35 मध्येच 10 अशा आहेत की जे क्रिकेट आणि फुटबॉल खेळत आहेत. मग हे आपल्याला मायनस करायचे. 35 मायनस काय करणार 8 प्लस 10 आणि पुन्हा मायनस काय करणार हे 3 हे जे 3 आहेत जे 8 आणि 10 मध्येच कुठून कुठे ॲड असणार आहे हे 3 इथं ॲड करणार. पुन्हा आता हे झालं क्रिकेटचं, नंतर हॉकीचं घ्यायचं, बरं ना. आता हॉकीला टोटल खेळाडू किती येतं 42 जे फक्त हॉकी खेळत आहेत. पण या 42 मध्ये कुठून कुठे हे ॲड 8 आहेत ते पण ॲड आहे आणि 7 पण ॲड आहे, म्हणून 42 मायनस 7 प्लस 8 आणि प्लस हे 3 आहेत ते कुठं ना कुठं 7 आणि 8 मध्येच ॲड आहेत, म्हणून त्यांना आपण 3 सेपरेट घेणार. त्यानंतर हॉकी झालं, नंतर क्रिकेट झालं, नंतर फुटबॉल. सेम मागचा जो क्वेश्चन पेपर होता त्यामध्ये पण अशाच प्रकारचा एक क्वेश्चन होता पहा. आता या ठिकाणी काय करणार 42 झालं, त्यानंतर फुटबॉलचे 25 घेणार. 25 मायनस काय करणार हे 10 आणि 7, मग हे 10 मायनस 7 जे क्रिकेट आणि हॉकीमध्ये आहेत फुटबॉलचे प्लेयर ते मायनस करणार आणि प्लस करणार 3. सिंपल. आता त्याला आपल्याला सोडून घ्यायचं. तर सर्वात प्रथम तुम्ही काय करणार 35 मायनस 8 आणि 10 म्हणजे किती झाले 8 आणि 10 हे दोघांची टोटल किती झाली 18, म्हणजे 35 मायनस 18 असं करणार. मग 35 मायनस 18 केले तर किती येईल फॉर एक्झाम्पल 35 मायनस 18 म्हणजे 17 आणि प्लस काय करणार हे 3 करणार, त्यामध्ये प्लस 3 म्हणजे किती झाले 20. अशा पद्धतीने सोडवायचं आपल्याला खालचं पण. रिपीट करतो 35 मायनस काय केलं आपण 8 प्लस 10 म्हणजे हे दोघांची टोटल झाली 18. मग 35 मायनस 18 केले किती झाले 17, 17 प्लस 3 किती झाले 20 असं केलं. मग इथं 42 मायनस 7 प्लस 8 म्हणजे 7 2 14 1 15 म्हणजे 42 मायनस 15 आणि प्लस 3 करायचे. मग याची टोटल किती ती 30 येते, बरोबर. मी डायरेक्टली काढून दाखवतोय. त्यानंतर 25 मायनस 17 हे दोघांची टोटल मिळून 17 येते, म्हणून 25 मायनस 17 प्लस 3 असं जर करून घेतले तर या दोघांची टोटल मिळून काय होईल 11 येईल. सिंपल ना. आता या ठिकाणी पहिले 20 आले जे एकच खेळ खेळत आहेत, इथे 30 आले त्यानंतर 11 आले. मग 20 प्लस 30 किती 50 प्लस 11 म्हणजे किती 61. ऑप्शन सी आपला करेक्ट आहे. एकदम सोप्या पद्धतीने आपण सोडवलंय. अशा पद्धतीने हा क्वेश्चन सोडवला तर इझी वेने सुटून जातो, नाहीतर तुम्हाला कुठला खेळ कोण खेळतंय हे शोधताच हाल होईल. ठीक आहे. म्हणून सिंपल वेने तुम्ही अशा पद्धतीने डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा पहिल्यांदा, त्यानंतर हा क्वेश्चन सोडवा. नेक्स्ट 35 नंबरचा क्वेश्चन. फक्त 2 प्रकारचे खेळ खेळणाऱ्यांची संख्या किती. फक्त 2 खेळ खेळणाऱ्यांची संख्या आपल्याला काढायची. सिंपल पद्धतीनेच काढणारी, जास्त काही अवघड पद्धत नाहीये. त्यासाठी आपल्याला पुन्हा डायग्राम पाहिजे. तरी पहा 2 खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या काढायची. या ठिकाणी 8 आहेत पहा,
इथं 8 काय करतायत, दोन्ही खेळ खेळतायत, म्हणजे क्रिकेट प्लस हॉकी हे 8 मध्ये, पण यामध्ये कुठून कुठे 3 ॲड आहेत म्हणून काय करणार 8 - 3 करणार. त्यानंतर क्रिकेट आणि फुटबॉल यामध्ये किती आले, टोटल 10, पण हे 3 त्यामध्ये कुठे कुठे ॲड आहे म्हणून -3 करणार. पहिल्यांदा काय केलं आपण, हे 8 घेतले पहा, हे 8, त्यानंतर हे 10 घेतले, त्यानंतर काय राहिले, हे 7 राहिले, मग घेणार 7 मायनस पुन्हा हे 3 ॲड आहेत म्हणून -3 करणार. आता 8 - 3 किती आले, 5, 10 - 3 किती आले, 7, 7 - 3 किती आले, 4, सर्वांची टोटल केली तर किती येईल, 16. मग दोन्ही खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या किती आहे, फक्त 16 आहे, म्हणजे ऑप्शन नंबर डी हा आपला करेक्ट आहे. जसा क्वेश्चन आहे त्यानुसार तुम्हाला लॉजिक चेंज करावं लागू शकतं. दरवेळेस तुम्ही सेम पद्धतीने क्वेश्चन सोडवणार आणि सेम आन्सर येणार असं नाही आहे. या ठिकाणी काही गोष्टी आपल्याला क्वेश्चननुसार पण चेंज करावं लागतात. हे क्वेश्चन आत्ता ते विचारत नाही आहे, 2021 किंवा 20च्या दरम्यान असे क्वेश्चन येत होते, ठीक आहे, पण आत्ता सध्या त्यांनी असे क्वेश्चन विचारलेले नाहीत, सो डोंट वरी. आता आय होप हे 16 कसे आले ते कळालं असेल, नसेल कळालं व्हिडिओ बॅकला घ्या, पुन्हा पहा, समजून जाईल. आता 36 नंबरचं क्वेश्चन काय म्हणतोय ते समजून घ्या. ERNET या शब्दाचा योग्य म्हणजे फुल फॉर्म आपल्याला काढायचं की त्याचा कुठला फुल फॉर्म असेल. याला म्हणतात एज्युकेशन रिसर्च नेटवर्क, म्हणजेच काय, ऑप्शन डी हा करेक्ट आहे, एज्युकेशनल रिसर्च नेटवर्क, ठीक आहे. ERNET, ER म्हणजे काय, पहिलं म्हणजे ई म्हणजे एज्युकेशन, नंतर आर म्हणजे रिसर्च, आणि नेटचा फुल फॉर्म काय असतो, नेटवर्क, ठीक आहे. ERNET असा येतो फुल फॉर्म, एज्युकेशनल रिसर्च नेटवर्क. त्यानंतर 37 नंबरचा क्वेश्चन काय म्हणलंय ते पहा. हू हेल्प लेट प्राईम मिनिस्टर राजीव गांधी इन रिअलायझिंग इंडियाज टेलिकम्युनिकेशन पॉलिसी, म्हणजे इंडियाची टेलिकम्युनिकेशन पॉलिसी आहे ती म्हणू शकतो रिअलाइट करण्यासाठी कोणी मदत केली ती ते विचारलंय, म्हणजे राहुल गांधींना कोणी राजीव गांधींना कोणी मदत केली ती ते विचारलंय, ठीक आहे. जे प्राईम मिनिस्टर होते राजीव गांधी यांना इंडियाची टेलिकम्युनिकेशन पॉलिसी अपडेट करण्यासाठी कोणी मदत केली ती, त्याचं नाव आहे संपित्रोदा. ऑप्शन नंबर बी हा करेक्ट आहे. कदाचित हा क्वेश्चन पुन्हा रिपीट होणार नाही, सो सोडून द्या. त्यानंतर 38 नंबरचा क्वेश्चन, विच अमॉंग दी फॉलोइंग बेसिकली ॲन इन्स्टंट मेसेंजर, म्हणजे खालीलपैकी कुठला इन्स्टंट मेसेंजर आहे ते विचारलंय. आता थोडं बारकाईने पाहिलं ना तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. तुम्ही त्याला फेसबुकवर पण आम्ही चॅटिंग करतो, इंस्टाग्रामवर पण आम्ही चॅटिंग करतो, ट्विटरवर पण आम्ही कुठून कुठं मेसेज वगैरे पाठवतो, आणि व्हॉट्सअपवर पण मेसेज पाठवतो. मग इन्स्टंट मेसेंजर कुठला हे आपल्याला ओळखणं थोडंसं डिफिकल्ट वाटू शकतं, पण बारकाईने जर डीपमध्ये विचार केला तर एक तुम्हाला ऑड लगेच कळेल. फेसबुक जे आहे ना ते फेसबुकवर नॉर्मली पोस्ट जास्त केले जातात, बरं ना, तुमचे पिक्चर वगैरे अपडेट केले जातात. मग ती पोस्ट बाकीची व्यक्ती 1 वर्षांनी, 2 वर्षांनी, 1 आठवड्याने, 2 आठवड्याने, 2 दिवसांनी पाहून त्यावर कमेंट वगैरे करू शकतात, बरोबर ना. म्हणजे हे जास्त काही इन्स्टंट नाही आहे. फेसबुकवर थोडंसं डिले होत असतात, पोस्टला रिप्लाय वगैरे यायला वेळ लागतो, इन्स्टंट नाही आहे. इंस्टाग्राम पण सेम फेसबुकसारखं आहे, पोस्ट टाकून अपडेट करतो, लगेचच रिप्लाय येईल, लगेच आपल्याला म्हणजे ते लाईक वगैरे करतील असं नाही आहे, वेळ लागू शकतो. इन्स्टंट मेसेजिंग नाही आहे. तुम्ही चॅटिंग करता फेसबुकवर, इंस्टाग्रामवर, तो पार्ट वेगळा आहे, ठीक आहे. फेसबुक, इंस्टाग्राम बेसिकली फक्त चॅटिंगसाठी यूज केलं जात नाही, त्याचा मेन पर्पज आहे गोष्टी शेअर करणं, ठीक आहे. म्हणजे ते त्याचं मेन नाही आहे. इथं काय म्हणले, मेसेजसाठी कुठलं जे सॉफ्टवेअर वापरलं जातं ते विचारलं. शब्द पहा, कीवर्ड दिलेला आहे मेसेज. फेसबुक मेसेज फक्त पाठवण्यासाठीच यूज केलं नाही जात, मेन एम तो नाही आहे. इंस्टाग्रामचं पण सेम आहे. ट्विटरला पण फक्त मेसेजेस पाठवले जात नाही, पोस्ट केलं जातं, ते एखादं अपडेट पण दिलं जातं. पण व्हॉट्सअपमध्ये नॉर्मली चॅटिंग हे केली जाते पहा. व्हॉट्सअपमध्ये चॅट सेक्शन पहिल्यांदा इंटरफेसवर आहे मोठं, आणि स्टेटस वगैरे असेल व्हॉट्सअपचे छोटे येते मागं कुठेतरी कोपऱ्यात, बरोबर ना. म्हणजेच काय, व्हॉट्सअपला चॅटिंगला प्रायोरिटी दिली जाते. चॅटिंग करण्यासाठी व्हॉट्सअप वापरा असं कंपनीचं म्हणणं आहे, सिम्पल ना. मग इन्स्टंट मेसेजिंग कोणतं आहे, व्हॉट्सअपवर आपण इमिजिएटली मेसेज करू शकतो, रिप्लाय आपल्याला इमिजिएटली येऊ शकतो, ठीक आहे. म्हणून व्हॉट्सअप आहे त्याचा राईट आन्सर आहे. रिपीट करेल, फेसबुकचा वापर नॉर्मली पोस्ट वगैरे करण्यासाठी होतात वेगवेगळ्या गोष्टींचे, याचं पण सेम आहे तसं. ट्विटरमध्ये पण पोस्ट वगैरे टाकतात, पण व्हॉट्सअप म्हणलं तर आपण काय म्हणतो, व्हॉट्सअप चॅटिंग, सिम्पल. म्हणून थोडं ऑड मॅन फाइंड आउट केलं तर ऑप्शन डी हा करेक्ट आहे. व्हॉट्सअप हे इन्स्टंट मेसेंजर म्हणलं आहे पहा, व्हॉट्सअप हे इन्स्टंट मेसेंजर आहे. आता यावरती पण जाऊन सांगाल, फेसबुक आहे ना याचं मेसेंजर वेगळं आहे पहा. इंस्टाग्राममध्ये मेसेंजरचं जो पॉईंट आहे तो थोडासा कोपऱ्यात टाकलेला आहे त्यांनी, नोटिफिकेशन सेक्शन असं कुठेतरी लांब असतो. ट्विटरचं पण सेम आहे, पण व्हॉट्सअपला सांगितल्याप्रमाणे
फोनची स्क्रीन ऑन केली, व्हॉट्सअप ओपन केलं तर सगळे चॅट सेक्शन लगेच पहिल्यांदा दिसतात, बाकी दुसरं काय दिसत नाही, चॅटिंग दिसते सर्वांची पहिल्यांदा, बरोबर ना, इथं नाव वगैरे सर्वांचे, म्हणजे या ठिकाणी मॅथ्ससाठी गोष्टी, म्हणून ऑप्शन डी हा करेक्ट. अनेक विद्यार्थ्यांनी याला चॅलेंज पण केलं तर की सर्वच ऑप्शन मॅसेजसाठी यूज केले जातात, पण तसं नसून आपण प्रॉपर वेनी त्याचा विचार केला पाहिजे, त्यांचं लॉजिक आपण समजून घेतलं पाहिजे. ठीक आहे, आय होप ऑप्शन डी का करेक्ट आहे हे कळालं असेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 39, सारथी इज अ वेब पोर्टल फॉर ऑफ, म्हणजे सारथी हे वेब पोर्टल आहे, हे कशा संदर्भात आहे, तर मिनिस्ट्री ऑफ रोड अँड ट्रान्सपोर्ट अँड हायवे या संदर्भात आहे. ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. त्यानंतर 40 नंबरचा क्वेश्चन, BYOD इज अ कंटेंट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन इंडिया. ठीक आहे, म्हणजे याचा फुल फॉर्म विचारला आहे, काय असतो हायर एज्युकेशन संदर्भात हे जे प्लॅटफॉर्म डेव्हलप केलेलं आहे त्याचा फुल फॉर्म काय, तर त्याचा फुल फॉर्म आहे ब्रिंग युअर ऑन डिव्हाइस. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी हा करेक्ट आहे. हाच फुल फॉर्म एकदा नेट एक्झामला पण विचारला होता, म्हणून लक्षात ठेवा. त्यानंतर 41 नंबरचा क्वेश्चन, प्रेझेन्स ऑफ ई कॉईल इन वॉटर इज अन इंडिकेटर ऑफ डॅश कंटेनमेंट, म्हणजे पाण्यामध्ये ई कॉईल असणं म्हणजे पाणी दूषित असणं हे आपल्याला कळतं आहे, पण दूषित असणं म्हणजे त्यामध्ये कुठली गोष्ट असते ते विचारलं आहे, तर ई कॉईल पाण्यामध्ये असणं म्हणजे स्वेज असणं. ठीक आहे, मलमूत्र असणं आपण असं म्हणतो. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. त्यानंतर 42 नंबरचा क्वेश्चन, ड्युरिंग डे टाईम नॉईज पोल्युशन इन रेसिडेन्शियल एरिया शुड नॉट एक्सीड, म्हणजे डे टाईमला रेसिडेन्शियल एरियामध्ये नॉईज पोल्युशन हे किती डीबीच्या पुढे नसावं असं विचारलं आहे, तर 55 डीबीच्या पुढे नसावे असं आहे. ठीक आहे, या ठिकाणी आपल्या कोर्समध्ये तुम्हाला सांगितलं पहा, रेसिडेन्शियल एरियाचं प्रॉपरली लक्षात ठेवा, त्यानंतर इंडस्ट्रियल एरियाचं लक्षात ठेवा, त्यानंतर या सर्वांचं नाईटचं आणि डेचं जे पोल्युशन आहे ते पण प्रॉपरली लक्षात ठेवा. ठीक आहे, कारण एक्झाम लेवल क्वेश्चन येत असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 43, टू रेग्युलेट अँड कंट्रोल ट्रान्सबाउंडरी मुवमेंट ऑफ हजार्डस वेस्ट इज ऑल्सो नोन ॲज, म्हणजे घातक जो कचरा आहे तो घातक कचरा सीमेपलीकडे नेऊन टाकायचा. ठीक आहे, या संदर्भात एक चळवळ उभारली होती, त्या चळवळीमध्ये घातक कचऱ्याबद्दल नियम आणि शर्ती अटी असतील त्या सर्व नोट डाऊन केल्या त्या. ती परिषद कुठली हे विचारलंय, म्हणजे घातक कचऱ्याची विल्हेवाट प्रॉपर व्हावी या अनुषंगाने इंटरनॅशनल लेवलला एक परिषद घेतली होती, त्याला आपण कमिटी म्हणतो किंवा एक कॉन्फरन्स म्हणतो, ती कॉन्फरन्स बेसेल परिषद होती. ठीक आहे, त्याला बेसेल कन्व्हेन्शन असं म्हणतात. ऑप्शन नंबर काय ए हा करेक्ट आहे, बेसेल नॉर्म्स पाहिले असतील तुम्ही. त्यानंतर 44 नंबरचा क्वेश्चन, देअर आर नंबर ऑफ ॲक्ट इन इंडिया टू प्रिव्हेंट अँड कंट्रोल पोल्युशन, वन ऑफ द फॉलोइंग ॲक्ट नोन ॲज कॉम्प्रिहेन्सिव्ह ऑर अम्ब्रेला ॲक्ट, म्हणजे इंडियामध्ये पर्यावरणासंदर्भात, ठीक आहे, किंवा इंडियामध्ये पोल्युशन कंट्रोल संदर्भात अनेक कायदे आहेत, जसं की वॉटर पोल्युशन ॲक्ट आहे, एअर पोल्युशन ॲक्ट आहे, ठीक आहे, सॉईल पोल्युशन ॲक्ट आहे, असे वेगवेगळे कायदे आहेत. हे सर्व कायदे कुठे ना कुठे एका कायद्याचा सब पार्ट आहे. तो कायदा कुठला हे विचारलं आहे, तर एक इन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट जो आहे ना, त्याच्या अंडरच कुठून कुठं वॉटर पोल्युशन ॲक्ट कव्हर होतो, त्याच्या अंडरच सॉईल पोल्युशन ॲक्ट होतो, त्याच्या अंडरच एअर पोल्युशन ॲक्ट कव्हर होतो. म्हणजे अम्ब्रेला ॲक्ट आहे कोणता, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट अम्ब्रेला. त्याला अम्ब्रेला ॲक्ट का म्हणतात हे पण कन्सेप्च्युअली समजून घ्या. फॉर एक्झाम्पल अम्ब्रेला म्हणजे काही छत्री कशी असते, हे अशा प्रकारची असते ना, सपोज अशीच असते का हो, येस अशीच असते. ठीक आहे, आज समजून घ्या. आता छत्री म्हणजे काही छत्रीचं टोक असतं पावरती एक छोटंसं, हे छोटंसं टोक म्हणजे काय माहिती का, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट. या टोकाला बाकीच्या काड्या असतात छत्रीच्या, अशा काड्या असतात बरोबर ना, अशा. मग हा एक काडी म्हणजे काय, एअर पोल्युशन ॲक्ट, दुसरी काडी म्हणजे काय, वॉटर पोल्युशन ॲक्ट, तिसरी काडी म्हणजे काय, सॉईल पोल्युशन ॲक्ट, नंतर आणखी रिव्हर पोल्युशन ॲक्ट, अशा वेगवेगळ्या काड्या आहेत. म्हणजेच काही इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट त्याच्या अंडरच कुठून कुठे बाकीचे ॲक्ट कव्हर होतात, कारण हे सर्व ॲक्ट कशासाठी आहेत, इन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठी. म्हणजेच काय, कुठं ना कुठे इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट हा एक अम्ब्रेला ॲक्ट आहे, कॉम्प्रिहेन्सिव्ह ॲक्ट आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर सी हा करेक्ट. त्यानंतर 45 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतोय ते पहा, हाऊ मेनी गोल हॅव बीन सेट फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट बाय युनायटेड नेशन टू अचीव सोशल अँड इकॉनॉमिकल डेव्हलपमेंट, म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट संदर्भात किती गोल आहेत ते विचारलंय. सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणलं तर टोटल 17 गोल आहेत. 17 गोल पाठ करण्यासाठी एक स्टोरी आपण लक्षात ठेवलेली आहे, त्या स्टोरीनुसार सर्व गोल लक्षात ठेवा. एक्झाम लेवल क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. ठीक आहे, खूप वेळा आलेला आहे. मग 17 गोल आहेत, ते गोल कुठले
हे पण लक्षात ठेवा. त्याचा सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स हलवून द्यायचा नाही, कारण एक्झामला विचारतात 8 नंबरचा गोल कुठला, 10 नंबरचा गोल कुठला, 12 नंबरचा गोल कुठला, मग तुम्हाला ओळखता आला पाहिजे. हे 17 गोल त्याचा सिक्वेन्स स्टोरीनुसार लक्षात ठेवा. स्टोरी मी कोर्समध्ये सांगितलेले आहे. आय होप तुम्ही ते पाहिलं असेल. सिम्पल. मग 17 गोल आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंटचे, हे लक्षात ठेवा. आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय हे पण लक्षात ठेवा. सस्टेनेबल डेव्हलपमेंटचा अर्थ काय होतो की आत्ता आपण जसं जगतोय तसं पुढच्या पिढीला पण कमीत कमी जगता आलं पाहिजे. जसं की तुम्हाला एक उदाहरण सांगितलं होतं पहा. पूर्वी काय करायचे, स्वयंपाक जरी करायचा असेल तर स्वयंपाक करण्यासाठी चूल पेटवायचे आणि चूल पेटवण्यासाठी रॉकेलचा वापर करायचे, बरोबर ना. म्हणजे चूल पेटवायची म्हणलं तर रॉकेलचा वापर करायचेच म्हणजे करायचे. 90% फॅमिली रॉकेलचा वापर करायचे. थोडंसं रॉकेल टाकायचे, मग ते लाकड वगैरे पेटवायचे चुलीसाठी. पण जर आत्ता तुम्ही विचार केला तर आत्ताला स्वतःला जरी जाळून घ्यायचं म्हणलं तरी रॉकेल भेटणार नाही, पेट्रोल घ्यावं लागेल. सिंपल ना. म्हणजे आत्ता रॉकेलची क्रायसिटी किती प्रमाणात आहे. रॉकेल आत्ता पाहायला पण भेटत नाही. आणि पूर्वी चूल पेटवायची म्हणलं तर रॉकेल वापरायचे. हे चेंजेस झालं. का झालं? त्याचा वापर योग्य पद्धतीने केला नाही. पुढच्या पिढीला रॉकेलचा वास कसा असतो हे पण पाहायला भेटणार नाही. का झालं? कारण त्याचा वापर योग्य पद्धतीने केला नाही. जास्त वापर केला, अतिरेक वापर केला. पूर्वी फार म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी रॉकेल वापरायचे. काही पेटलं नाही का रॉकेल टाकायचे, कारण स्वस्त होतं, एक्सेस वापर होता. पण आता तसं आहे का? आता रॉकेल पाहायलाही भेटत नाही. मग असंच तुम्ही पेट्रोल वापरत राहिले, असंच तुम्ही डिझेल वापरत राहिले तर पुढच्या पिढीला ते पाहायलाही भेटणार नाही. असं होऊ नये म्हणून गव्हर्नमेंट काय करतं, म्हणतं की त्याचा सस्टेनेबल वापर करा. सस्टेनेबल म्हणजे काय, तुम्ही आत्ता ते आहे हे माहिती आहे आपल्याला, पण त्याचा वापर हळूहळू थोडासा कमी करा, जेणेकरून ते पुढच्या पिढीसाठी पण राहील, त्याचा वापर पुढच्या पिढीसाठी होईल. सिंपल. मग सस्टेनेबल डेव्हलपमेंटमध्ये काय केलं जातं, आत्ता ज्या गोष्टी आपण वापरतोय त्या गोष्टी थोड्याशा म्हणू शकतो काळजीपूर्वक वापरायची, जेणेकरून त्या पुढच्या पिढीसाठी तशाच निरंतर चलत राहतील. सिंपल. ऑप्शन नंबर बी आपला करेक्ट आहे. 17 गोल आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट संदर्भात, ते आपण पाहिलेले आहेत. मी सस्टेनेबल डेव्हलपमेंट म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला या एक्झाम्पल मार्फत सांगितलं आहे. त्यानंतर 46 नंबरचा क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग युनिव्हर्सिटी वॉज सेंटर ऑफ मिलिटरी ऑफ एज्युकेशन ड्युरिंग वैदिक पिरियड. ठीक आहे. मिलिटरी एज्युकेशन संदर्भात वैदिक पिरियडमध्ये कुठली युनिव्हर्सिटी होती ते विचारले तर ती तक्षशिला होती. हे आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 47. मिनिमम पिरियड फॉर PhD शुड बी ऑफ 2 years अँड देअर शुड बी विवाहोग एक्झामिनेशन फॉर PhD डिग्री. द रिकमेंडेशन वॉज मेड बाय. म्हणजेच काय, PhDचा कालावधी मिनिमम 2 वर्षांचा असावा. त्याचबरोबर PhDचं जे म्हणू शकतो विवाह आहे ती विवाह सोबत तोंडी परीक्षा पण असावी. असं कोणी रिकमेंड केलं तर ते विचारलंय. ठीक आहे. असं राधाकृष्ण कमिटी होती, त्यांनी रेकमेंड केलं. त्यांच्या म्हणण्यानुसार PhD 2 वर्षाची कमीत कमी असावी, किमान म्हणलंय. पण आता जर पाहिलं तर PhD 5 वर्षापर्यंत चालते. मिनिमम 3 वर्षाची PhD असते अनेकांची. ठीक आहे. पण पूर्वी काय व्हायचं, काही जण 1 वर्षात पण PhD निपटत होते. असं होऊ नये म्हणून त्यांनी रेकमेंड केलं होतं. ठीक आहे. ॲक्सेप्ट केलं नाही केलं विषय नाही. फक्त लक्षात ठेवा राधाकृष्ण कमिशनने रेकमेंड केलं होतं की PhDचा कालावधी हा कमीत कमी 2 वर्षाचा ठेवला पाहिजे आणि PhD संदर्भात ती तोंडी परीक्षा वगैरे घेतली पाहिजे सिलेक्शनसाठी. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 48. टीचर एज्युकेशन इज. आता शिक्षकांना जे शिकवलं जातं किंवा शिक्षकांचं शिक्षण हे कुठल्या गोष्टीमध्ये येऊ शकतं ते विचारलंय. टीचर काय असतात, प्रोफेशनल व्यक्ती असतात. प्रोफेशनल व्यक्ती प्रोफेसर होण्यासाठी कुठलं एज्युकेशन घेणार आहे, प्रोफेशनलच घेणार आहे, म्हणून ऑप्शन ए हा करेक्ट आहे. ठीक आहे. प्रोफेशनल एज्युकेशन घेतलं तर तुम्ही प्रोफेसर होणार आहे. MBA केल्यानंतर तुम्ही काय होता, बिझनेस मॅनेजमेंट करता, बरोबर ना. म्हणजेच काय, बिझनेसला मॅनेज करण्यासाठी कुठे कुठे प्रोफेशनल कोर्सेस आपल्याला करावे लागतात. ऑप्शन नंबर ए हा करेक्ट आहे. जसं की टीचर आहे. टीचर हा एक लीडर असतो. ठीक आहे. एक नेता असतो. मग त्या टीचरला टीचर होण्यासाठी प्रोफेशनल कोर्सच असतो. सिंपल. कारण ती प्रोफेशन एक. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 49. Nomenclature of Education Department of India has changed to Human Resources Development in the year. म्हणजे भारतामधील जे शिक्षण खाते आहे त्या शिक्षण खात्याचं नाव मानव संसाधन विकास मंत्रालय असं नाव, म्हणजे शिक्षण खात्याचं जे नाव आहे ते मानव संसाधन मंत्रालय विकास मंत्रालय असं कुठल्या वर्षी चेंज केलं ते विचारलंय. तर हे नाव चेंज केलं
26 सप्टेंबर 1985 झाली. ठीक आहे, कधी विचारत केलं तर 26 सप्टेंबर 1985 साली. पण ऑप्शनमध्ये तसं ऑप्शनच नाही 1985 आला, म्हणून हा क्वेश्चन बाद झाला. त्याचा आन्सर मध्ये 9 आन्सर आलं. ठीक आहे, हा क्वेश्चनच ॲक्च्युली म्हणजे चुकीचा आहे. 9 आन्सर आलेलं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, जर तुम्हाला विचारलं की ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंट हे नाव कधी ठेवलं एज्युकेशन डिपार्टमेंटचं, तर 26 सप्टेंबर 1985 साली ठेवलं, हे लक्षात ठेवा. सिंपल क्वेश्चन आहे. शेवटचा क्वेश्चन 50 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इन्स्टिट्यूशन इज नॉट फंडिंग फॉर रिसर्च ॲक्टिव्हिटीज इन हायर एज्युकेशन. म्हणजे खालचं कुठलं एक इन्स्टिट्यूट आहे जे हायर एज्युकेशन संदर्भात जे रिसर्च होतात त्याला फंड वगैरे प्रोव्हाइड करत नाही, नॉट ऑल. तर याचं करेक्ट जे ऑप्शन आहे ते ऑप्शन नंबर डी आहे. त्याचा डीचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशन हा त्याचा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, हे काही फंडिंग वगैरे करत नाही. ऑप्शन डी हा करेक्ट आहे. टीचरला ट्रेनिंग देण्याचं इन्स्टिट्यूट आहे. ठीक आहे, फंडिंग करणारं नाही. ऑप्शन डी करेक्ट आहे. याची स्थापना नॅशनल काउन्सिल ऑफ टीचर एज्युकेशन ॲक्ट आहे 1993चा. ठीक आहे, त्या ॲक्टनुसार झालेली आहे, पण लक्षात ठेवा. नॅशनल काउन्सिल फॉर टीचर एज्युकेशनचा संदर्भात जो ॲक्ट आहे 1993चा, त्या अंडर याची स्थापना झालेली आहे. हे टीचरला ट्रेनिंग देणार आहे, ना की रिसर्चला फंड देणारं. ठीक आहे, ऑप्शन नंबर डी हा करेक्ट आहे. इथं नॉट ऑल विचारलं आहे, बाकी रिसर्च संदर्भात येते का पण हे रिसर्च संदर्भात नाही आहे. सिम्पल. तर फ्रेंड, आज आपण टोटल 50 क्वेश्चनपर्यंत क्वेश्चन डिस्कशन केले आहेत 2021च्या क्वेश्चन पेपरमधले. आय होप सर्व क्वेश्चन कळले असतील. कुठलाही क्वेरी असेल, कुठला डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. लेसन इंटरेस्टिंग वाटत असेल तर फीडबॅक पॉझिटिव्ह द्यायला विसरू नका, तेच आमच्यासाठी मोटिवेशन असतं. ठीक आहे, कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया दर्शवा. ही लेसन तुम्ही संपूर्ण पाहिली त्याबद्दल थँक्यू सो मच.